प्रकरण 64. चुरशीची निवडणूक. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 1 एप्रिल 1995 रोजी विरारच्या घरात कलश पूजन झाल्यानंतर मी आणि देसाई काका बोरिवलीमधील नॅशनल पार्कजवळ असलेल्या त्यांच्या नव्या घराची पूजा करण्यासाठी गेलो. तिथून देसाई काका कांदिवलीच्या त्यांच्या घरी गेले आणि मी कांदिवली इथे दामोनगरमध्ये महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या एका जागेच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. तिथे एक रूम संस्थेनं विकत घेतली होती. तिथेच जागेचं उद्घाटन आणि फाईल मशीनचं उद्घाटन होणार होतं. त्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळातील सदस्य बंधू भगिनी जमा झालो होतो. त्याच दिवशी गुढीपाडवा असल्यामुळे दिवसभर हे सगळे उद्घाटनाचे कार्यक्रम होत होते. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री मी साके गावी गेलो. शोभाताई आणि श्री कृष्णराव जोशी लखमापुरीकर माझे मेहुणे या दोघांनी माझ्या लग्नासाठी कंबर कसली होती. आता मी कमवायला लागलो, मुंबईत घर घेतलं, आता लग्न करायला काय हरकत आहे म्हणून त्यांनी शेवगावची एक मुलगी बघून ठेवली होती. त्यासाठी त्यांनी आधीच पत्र पाठवून मला खास बोलवून घेतलं होतं. अर्थात मी मुलगी पाहणार नव्हतो, तीच मला पाहणार असं कृष्णराव म्हणाले होते. म्हणून लखमापुरीला गेलो, परंतु ऐन वेळेस ती मुलगी आलीच नाही. त्यामुळे ते राहून गेलं आणि 2 महिन्यानंतर त्या मुलीचा विवाह झाला असल्याचं कळलं. लातूरच्या साधना देशपांडेचाही दरम्यानच्या काळात विवाह झाला असल्याचं कळलं होतं, कारण 93च्या भूकंपाच्या वेळेस आमचा पत्रव्यवहार पूर्णपणे बंद झाला होता. मी पाठवलेल्या 2ही पत्रांचं मला उत्तर आलं नव्हतं. कदाचित माझं पत्र त्यांना मिळालंच नसावं. 2 दिवस राहून येताना अतुलला मुंबईला घेऊन आलो तेव्हा वहिनी म्हणाल्या, दिनू काका, तुम्ही अतुलला शिकण्यासाठी मुंबईत नेत आहात हे खरं. तो जर व्यवस्थित शिकला आणि सुधारला तर तुमचं मी गुणगान गाईन. तो जर बिघडला तर आयुष्यभर तुमच्या नावानं खडे फोडीन, बोटं मोडीन आणि शिव्या देईन. साकेगावहून रात्री उशिरा म्हणजे 8:30ची मुंबई गाडी पकडून मुंबईत आलो. दिवसभर अतुल माझ्यासोबत बूथवर होता. तिथून पुन्हा दुपारी उशिरा विरारला घेऊन गेलो. त्याला लवकुश मधलं घर दाखवलं. त्याला आजूबाजूला आमराई आहे हे पाहून खूप आनंद झाला. त्याला वाटलं, आपल्या मळ्यात जसं घर आहे तसंच हे मला वाटत आहे. इथे विहीर देखील आहे. त्या विहिरीवर अतुल आणि मी दोघंही गेलो. ती विहीर कुणाची आहे हे मला अद्याप माहीत नव्हतं, कारण नुकताच फ्लॅट खरेदी केला होता आणि कलश पूजन करून ताब्यात घेतला होता. तिथे राहायला गेलो नसल्यामुळे त्या संदर्भात माहिती करून घेतलीच नव्हती. तेवढ्यात तिथे बाजूचे पडवळ काका आले. त्यांनी अतुलला विचारलं, अरे, ही विहीर कुणाची आहे तुला माहीत नाही आणि विनाकारण तिथे का जातोयस? त्या म्हाताऱ्यानं जर तुला पाहिलं तर तुला मारेल. अर्थात ती विहीर आणि ती आंब्याची बाग त्या परिसराचे मालक श्रीयुत भास्कर मयेकर यांची होती. ती संपूर्ण मयेकर वाडी त्यांचीच होती. लवकुश अपार्टमेंट ही मयेकर यानंच बांधलेली बिल्डिंग होती, परंतु बिल्डिंगमधील लोक आणि मयेकर यांचं जमत नव्हतं, वाकडं होतं. त्यामुळे तो लवकुश मधल्या नागरिकांना खूपच त्रास देत असे आणि तिथून जाण्या येण्यास प्रतिबंध लावत असे. आत्ता अतुलला तिथे आणण्याचा उद्देश एवढाच होता की जर त्याला मुंबईचं वातावरण मानवलं, त्याला इथे आवडलं, तसंच त्याचं मन इथे रमलं तरच त्याचा 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीला इथे प्रवेश घ्यावा असा माझा विचार होता. तो जर इथे रुळला नाही, रमला नाही तर विनाकारण जबरदस्ती करून त्याला मुंबईत ठेवण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नव्हतं. त्याच दिवशी सायंकाळी त्याला गणेशपुरीला घेऊन गेलो. जाताना बसमध्ये दोघांनाही झोप लागली, कारण आदल्या दिवशीचं जागरण होतं. चुकून आम्ही गणेशपुरीपासून पुढे कुडूसपर्यंत गेलो. कुडूसला उतरलो तेव्हा अतुल घाबरला. आता आपण चुकलो, कसं जायचं? हाच अतुलला पहिला धडा होता. म्हटलं, चुकलो नाही, घाबरू नको, आपण दुसरी बस पकडून पुन्हा गणेशपुरीला जाऊ. गणेशपुरीत 2-3 दिवस राहून आम्ही पुन्हा विरारला आलो. अतुल त्या काळात सातत्यानं मुंबईत माझ्याबरोबर चर्चगेट विरार असा जाणं येणं करत होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले. जूनच्या पहिल्या आठवड्यात शनिवार 3 जून आणि रविवार 4 जून रोजी बोरिवलीच्या सुविद्या विद्यालयात निवडणुका होणार होत्या. जनरल बॉडी आणि निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. नाव नोंदणी आणि त्या संदर्भातील सर्व कार्यवाही मेच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करायची होती. मी देखील या निवडणुकीत सहभागी होण्याचं ठरवलं होतं. तत्पूर्वी पुण्यात आंतरज्योती मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात श्री शिवाजी नांगराळे आणि श्री सुरेश येवारे तसंच नामदेव जाधव यांनी दत्तात्रय जाधव आणि अन्य काही सदस्य बंधूंना
असं सांगितलं होतं की श्री दिनेश महाजन हाही कोषाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढू इच्छितो. त्यामुळे श्री दत्तात्रय जाधव मला माझ्या चर्चगेट इथल्या कम्युनिकेशन सेंटरवर येऊन भेटले. ते स्वतः महासचिव पदासाठी उभे राहू इच्छित असल्याचं त्यांनी मला सांगितलं. मीही त्यांना कोषाध्यक्ष पदासाठी उभा राहतोय म्हणून सांगितलं. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून NSD येथे संगम शेंडे यांच्या माध्यमातून एक प्रचार सभा घेतली होती. प्रामुख्यानं माझा आणि प्रकाश पडांगळे याचा संघर्ष होता. प्रकाशची विचारधारा मला तेव्हा बिलकुल पटत नव्हती आणि माझी प्रकाशला पटत नव्हती. म्हणूनच प्रकाश कोषाध्यक्ष पदासाठी उभा राहणार होता आणि त्याच्या विरुद्ध मी उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्थात चर्चेनंतर शेवटी माधुरीताई देसाई यांना कोषाध्यक्षपद, दत्तात्रेय जाधव जनरल सेक्रेटरी आणि मी सचिव पदासाठी उभे राहिलो. आदरणीय रकीबे सरांना अध्यक्षपदी निश्चित करण्यासाठी मी आणि जाधव दोघंच पंचवटी एक्सप्रेसनं नाशिकला सरांच्या घरी गेलो होतो. मी, प्रवीण पाटकर, श्री संजय पाटील, सुभाष चिने, शालिक पाटील, दत्तात्रय जाधव आणि अन्य कोण कोण होते आता आठवत नाही, परंतु वसंत नाना देखील होते. रकीबे सरांना खूप आग्रह केला. सर तयार झाले आणि एक समर्थ पॅनल तयार झालं. त्या निवडणुकीत रकीबे सर अध्यक्षपदी निवडून आले. मी सचिवपदी निवडून आलो. तसंच श्री माधव मोरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. सचिव म्हणून गुरव साहेब आणि किशोर गोहिल हे निवडून आले. तसंच किरण चौरे हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते. श्री रघुनाथ बारड हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. शुभदाताई पटवर्धन कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आल्या. आदरणीय वसंतराव हेगडे महासचिवपदी निवडून आले. प्रकाश पडांगळे हे पडले होते, तर माधुरीताई देसाई कोषाध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. दत्तात्रेय जाधव देखील महासचिव म्हणून पडले होते. या निवडणुकीत एकंदरीत हेगडे साहेबांच्या बाजूनं 14 तर रकीबे पॅनल या बाजूनं आम्ही 8 जण. रकीबे सर अध्यक्ष, हरीश मुन्ने सदस्य, दिनेश महाजन सचिव, राजू बानमारे सदस्य, बब्रुवान देठे सदस्य, रामू भोंगाळे सदस्य आणि माधव मोरे उपाध्यक्ष असे आम्ही लोक होतो. निवडणुकीनंतर अध्यक्ष श्री रकीबे सरांनी पहिल्याच बैठकीत रविवार 2 जुलै 1995 दत्तात्रेय जाधव यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून कमिटीत घेतलं. तसंच माधुरीताई यांनी कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नंतर कोषाध्यक्ष कोण हा प्रश्न पडला तेव्हा त्यात निवडणूक झाली. दत्तात्रय जाधव यांना कोषाध्यक्ष आम्ही केलं. वास्तविक त्या दिवशी ते पडणार होते, परंतु श्री किरण चौरे हे हेगडे गटाकडून निवडून आलेले होते. मी त्यांना विनंती केली की जाधव यांना मत द्यावं. तेव्हा सुमनताई देखील जाधवांच्या विरुद्ध होत्या. सुमनताई देखील निवडून आलेल्या होत्या. सुमनताई, हरीश मुन्ने, शाकीर नायक तसंच किरण चौरे आम्ही जाधव यांना मतदान केलं. जाधव आणि महेश देवकर हे दोघं कोषाध्यक्षासाठी कमिटीतून उभे होते. दोघांना समसमान मतं पडली. वास्तविक 14 विरुद्ध 8 असा तो सामना होता, परंतु मधल्या सुट्टीत मी आणि हरीश मुन्ने यांनी किरण चौरे, शाकीर नायक आणि सुमनताई यांना व्यक्तिगत विनंती केली आणि कृपया जाधव यांनाच मत द्यावं असं सुचवलं. खूप वेळानं त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणूनच समसमान मतं 14तून 3 कमी झाली. ती जाधव यांना पडली. 11-11 अशी मतं पडली. कास्टिंग व्होट रकीबे साहेबांनी दिलं आणि जाधवांना कोषाध्यक्षपदी बसवलं. पुढे आम्ही राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या माध्यमातून बरीच कामं शिकण्याचा आणि करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रकरण समाप्त. प्रकरण 65. गेंदा भवनचा कार्यक्रम यशस्वी झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतुलचा विरार येथील उत्कर्ष कॉलेजमध्ये 11वीला प्रवेश झाला. त्याचं कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज असा दैनंदिन कार्यक्रम निश्चित झाला. तो आणि मी सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडत होतो. विरार स्टेशनपर्यंत आम्ही बरोबरच जात होतो. तिथून मी चर्चगेटला तर अतुल कॉलेजला जात असे. कॉलेजमधून येताना कॉलेजच्या जवळच आपटेबाईंचं पोळी भाजी केंद्र होतं. तिथून तो पोळी भाजी आणत असे. दुपारी तो घरीच जेवत असे. जेवल्यावर घरातच रेडिओ ऐकणं, उरलेला अभ्यास करणं, शाळेतून येताना लायब्ररीतून एखादी कादंबरी आणून कधी कधी तो वाचत असे. याचा तपशील मी घरी आल्यावर त्याच्याकडून घेत असे. मी चर्चगेटला मेसमध्ये जेवत असे. रात्री आम्ही दोघं एकत्र गप्पा मारत मुरलीधर नावाच्या एका छान खानावळीत जेवत होतो. तिथे बाजरीची भाकरी, ताक, भाजी आणि चौरस आहार घेत होतो, केवळ 10 रुपयात.
एसटीडीवर आता तिळवे रात्रीचं काम त्यांच्या व्यस्ततेमुळे करू शकत नव्हते. ते माझ्याकडे काम करतात अशी तक्रार कुणीतरी विद्यापीठाकडे केली असल्यामुळे त्यांच्यावर विद्यापीठानं लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते अधूनमधून मदत करत असत, पण प्रत्यक्ष त्यांना वेळ देता येत नव्हता. म्हणून माझा एक जुना मित्र आणि थोडं दिसणारा सुभाष राठोड याला धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यावरून लावून घेतलं. रात्रीची परमनंट ड्युटी सुभाष राठोड यांच्याकडे दिली. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. माझा एक मित्र सुदाम साळुंखे 1993ला लातूर शासकीय अंधशाळेतून पास होऊन मुंबईत आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहत होता आणि 12वीला होता. त्यानं उमरग्याला जाऊन सुभाषला आणण्याचं काम मोठ्या आनंदानं केलं, कारण सुदाम यापूर्वी अनेकदा गावी एकटा जाऊन आला होता. सुभाषला तशी सवय नव्हती आणि माझा त्याच्याशी संपर्कही नव्हता. सुदामनं हे काम खूप छान आणि व्यवस्थित केलं. तसंच गजानन ढोरे हाही आता काम सोडून गेला होता. आता दुपारचं काम मी करत होतो आणि रात्री सुभाष राठोड. आता कॉन्फरन्स सेवा सुरू झाली होती. कॉन्फरन्स म्हणजे बूथवर न येता त्यांना त्यांच्या घरूनच आपल्यामार्फत सेवा देणं. उदाहरणार्थ, बीबीसीचे पत्रकार श्री संजय श्रीवास्तव हे हॉटेल नटराजमध्ये राहत असत आणि बीबीसीसाठी वृत्तांकन ते माझ्या एसटीडी वरून करत असत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बीबीसीवर ऐकायला येणाऱ्या बातम्या संजय श्रीवास्तव कडून आम्ही आदल्या दिवशीच रात्री उशिरा ऐकत होतो. 1995 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झाली. त्यात रामराजे नाईक निंबाळकर हे अपक्ष आमदार निवडून आले होते. फलटण मतदारसंघातील ते आमदार आमच्या JS हॉलमध्ये मिलिंद देशमुख यांच्याकडे एकदा आले होते. देशमुख माझे खूप चांगले आणि जवळचे मित्र होते. ते मला नेहमीच मदत करत असत. पहिल्यांदाच आले तेव्हा ते माझ्याकडे आले आणि कॉन्फरन्ससाठी विचारणा केली. त्यांच्याकडून 1000 रुपये डिपॉझिट घेऊन त्यांना कॉन्फरन्स देण्यास मी सुरुवात केली. तसंच लातूरचे आमदार श्री शिवाजीराव कवेकर हेही माझ्याकडून कॉन्फरन्स घेत असत. रामराजे नाईक निंबाळकर नंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष बनले, तरी देखील त्यांची कॉन्फरन्स सेवा माझ्याकडे चालूच असे. अतिशय दिलदार मनाचे ते आमदार साहेब माझ्याशी कॉन्फरन्सवर खूप वेळ बोलत असत. प्रत्यक्ष बूथवर लाईन असेल आणि कस्टमर उभा असेल तर रामराजे साहेब लाईन फ्री होईपर्यंत बोलत असत. नंतर जवळजवळ 2000 पर्यंत रामराजे साहेब माझ्याकडून ती सेवा घेत होते. तसंच कवेकर साहेबही ती सेवा घेत असत. नंतर काही काळानं नागपूरचे आमदार रणजित देशमुख साहेबही कॉन्फरन्स कॉल घेऊ लागले. बाकी इतर डॉक्टर नागले, श्री बासू, YK जैन, LK अडवाणी, सुरेश काकाणी साहेब, महाडिक साहेब, पटेल साहेब वगैरे. दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलो तेव्हाच तिथे श्री सुनील भाऊ धुमाळे हे साकेगावी आलेले होते. येताना मी सुनील भाऊ धुमाळे, अतुल आणि श्री अनिल पावशे यांना घेऊन आलो. अनिल पावशे यांना श्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गाडीवर वाहन चालक म्हणून ठेवायचं होतं. श्री रामराजे सरांनी मला एखादा ड्रायव्हर असेल तर पहा ना असं सांगितलं असल्यामुळे अनिल पावशे यांना घेऊन आलो होतो. परंतु अनिल पावशे यांना इथे येण्यास थोडा विलंब झाल्यामुळे सातारा इथला एक ड्रायव्हर रामराजे सरांनी आधीच ठेवला होता आणि अनिल पावशे यांना मुंबईत जास्त करमलंही नाही. त्यामुळे ते पुन्हा गावी निघून गेले. सुनील भाऊ धुमाळे मात्र पुढे 16 वर्ष मुंबईत होते. त्यांनी सय्यद भाईंकडे, माझ्याकडे, संजय करंदीकरकडे तसंच श्री देवबा पवार यांच्या ओळखीनं गोयंका ग्रुपमध्ये देखील चांगलं काम केलं. राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू झालं होतं. सेवा सप्ताह, सोविनियर पब्लिकेशन म्हणजे स्मरणिका प्रकाशन, LDC म्हणजे लकी डोनेशन कूपन या माध्यमातून निधी संकलन करणं आणि त्या अनुषंगानं संस्था सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे मी आवडीनं, जिद्दीनं आणि निष्ठेनं तसंच संस्थेच्या प्रती पोटतिडकीनं करत असे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून द्यावी यासाठी माझे प्रयत्न सतत चालू असायचे. जास्तीत जास्त मार्क असतील अशांना बरीच शिष्यवृत्ती मिळत असे. परंतु मी मुद्दा मांडला आणि आग्रह धरला की कमीत कमी मार्क्स आहेत, अगदी 35% वाल्यांपासून शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली पाहिजे. शिष्यवृत्ती योजना ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. तसंच अंधकल्याण सप्ताहासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रत्येक शाळेत जाऊन व्यक्तिशः आमंत्रण देऊन औरंगाबाद इथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंधकल्याण सप्ताह घेण्याचं निश्चित केलं.
नोव्हेंबर 1995ला कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा एक मोठा स्फोट झाला. महासचिव श्री वसंतराव हेगडे यांनी राजीनामा दिला आणि त्याऐवजी कोषाध्यक्ष असलेले श्री दत्तात्रेय जाधव महासचिव पदासाठी पुन्हा अंतर्गत निवडणुकीसाठी उभे राहिले. वास्तविक त्या निवडणुकीत सचिव म्हणून किशोर गोहिल किंवा गुरव किंवा मी या तिघांपैकी एक नाव पुढे येणं अपेक्षित होतं. किशोर गोहिल आणि गुरव हेगडे साहेबांनी राजीनामा दिल्यामुळे संभ्रमात होते, त्यामुळे माझाच दावा निश्चित होता. पण मी उदार अंतःकरणानं श्री दत्तात्रेय जाधव यांना पाठिंबा दिला आणि महासचिव त्यांना बनवलं. त्याच बैठकीत हरीश मुन्ने कोषाध्यक्ष झाले. त्यानंतर गेंदा भवन येथील कार्यक्रमाकडे आदरणीय हेगडे साहेब आणि त्यांच्या सर्व चमूनं पाठ फिरवली. का ते मला माहीत नाही, पण फिरवली ही वस्तुस्थिती. तेव्हा औरंगाबादचे स्थानिक मित्र, संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री मधुकर सूर्यवंशी, बाबूलाल संकपाळ, सोपानराव वडकर, ज्ञानेश्वर वडकर तसंच श्री नानासाहेब वाघ आम्ही सर्वांनी प्राध्यापक आर के रखिबे आणि रमेश गुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीनं प्रयत्न करून गेंदा भवनचा कार्यक्रम यशस्वी केला. इतिहासात प्रथमच गेंदा भवन येथील अंधकल्याण सप्ताहात 547 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आणि प्रत्यक्ष 541 विद्यार्थी हजर राहिले. प्रकरण समाप्त. प्रकरण 66. ड्रायफ्रूटचा जोडधंदा करून पाहिला. 1995च्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेनं आणि राज्यसभेनं बहुप्रतीक्षित विकलांग अधिनियम संशोधन 1995 हँडिकॅप बिल संहिता तयार केली. अंध अपंगांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल असा आशावाद निर्माण झाला. या विधेयकासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारत या संस्थेचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट संतोष कुमार रुंगठा आणि संस्थेच्या सर्वच अंध बंधू भगिनींनी जीवाचं रान केलं होतं. 1980ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीत आमच्या संस्थेच्या अंध बंधू भगिनींनी संसदेवर मोर्चा काढला होता. तेव्हा त्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. त्या काळात ती घटना खूपच गाजली होती. देशातील प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी अंधांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा निषेध केला होता. तसंच वेळोवेळी अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती. प्राध्यापक आर के रखिबे सर सातत्यानं या विधेयकासाठी शासन दरबारी प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रत्येक भाषणात आणि पत्रकार परिषदेत हा मुद्दा अग्रभागी असायचा. योगायोगानं राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महाराष्ट्राच्या कमिटीत मी सचिव म्हणून आणि प्राध्यापक रखिबे सर अध्यक्ष असताना संसदेनं विधेयक पारित करावं हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आणि दुग्धशर्करा योग होता. 1994-95ला JS हॉल या विद्यापीठाच्या वसतिगृहात LLM करणारे खूप विद्यार्थी होते. त्यापूर्वीही अनेक विद्यार्थी या वसतिगृहातून शिकून गेले होते. त्यात एक विद्यार्थी खूपच हुशार होता. त्याचं सगळंच काम वेळच्या वेळे होत असे. तो अत्यंत शिस्तप्रिय आणि अभ्यासू होता. सकाळी 9 वाजता माझ्या बूथवर येऊन एक फोन करत असे, केवळ 2 मिनिटांचा. सायंकाळी 5 वाजता दुसरा फोन करत असे, तोही 2च मिनिटांचा. आणि रात्री 7:30 वाजता एक STD करत असे, तो 3 मिनिटांचा. हे माझं निरीक्षण होतं. त्या मित्राचं नाव होतं उदय प्रकाश वारुंजीकर. तो अहमदनगर येथील रहिवासी होता, तर मुंबई इथे JS हॉलमध्ये राहत होता. तो LLM करत होता. चर्चगेट इथे शासकीय अधिकारी वसाहत आहे. तिथे तुषार नावाच्या बिल्डिंगमध्ये न्यायमूर्ती शरद देशमुख राहत असत. ते नगर जिल्ह्यातल्या जामखेडचे होते. माझे ते चांगलेच परिचित होते, कारण STD करण्यासाठी ते माझ्या बूथवर येत असत. तेव्हा त्यांनीही मला सांगितलं की तुमच्याच वसतिगृहात उदय प्रकाश वारुंजीकर एक हुशार आणि सिन्सिअर विद्यार्थी राहतो. तुझ्या तो ओळखीचा असेलच. मी हो म्हणालो होतो. थोडक्यात त्याच्या बुद्धिमत्तेविषयी आणि हुशारीविषयी देशमुख सरांनीही मला सांगितलं होतं. नुकत्याच संमत झालेल्या कायद्याच्या मसुद्याबद्दल मी न्यायमूर्ती साहेबांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले, तो खूपच सक्षम असा कायदा तुमच्यासाठी आता आलाय. त्या कायद्याचा अभ्यास करून अनेक अंध व्यक्तींना फायदा होऊ शकेल. योगायोगानं डिसेंबरमध्ये पास झालेल्या हँडिकॅप बिलाची संहिता केवळ 8च दिवसात मला मिळाली. तो संपूर्ण कायदा मी उदय वारुंजीकर यांच्याकडे दिला. ते म्हणाले, याचं काय करायचं? तेव्हा मी त्यांना म्हणालो, हा अंधांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन करेल अशा प्रकारचा कायदा आहे. कृपया तुम्ही याचा अभ्यास करा, समजून घ्या आणि मग आम्हाला समजावून सांगा. तसंच आमच्या संस्थेला तुमच्या परीनं मदत करा.
तेव्हा त्यांनी यावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. तसंच श्री वारुंजकर यांना राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेचे लीगल ॲडवायझर होण्याची आम्ही विनंती केली. 1999ला केवळ ₹1 मानधनावर ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांची संघाचे कायदेशीर सल्लागार म्हणून राज्य कार्यकारिणीनं नियुक्ती केली. त्यानंतर पुढे 2003ला या कायद्याचा आधार घेऊन राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रानं ॲडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या मदतीनं शासनावर वेगवेगळ्या केसेस करून वारुंजीकर साहेबांनी अनेक अंध बंधू भगिनींना न्याय मिळवून दिला आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हे सगळं राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचंच फलित आहे असं म्हणावं लागेल. या प्रक्रियेत मला खारीचा वाटा उचलता आला हे माझं भाग्यच आणि त्याचं मनस्वी समाधान आहे. आता अतुल विरार आणि मुंबईच्या परिसरात चांगलाच रुळला होता. कॉलेज आणि घर या दोन्ही ठिकाणी तो स्वतःची प्रगती साधण्याचा कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं जाणवत होतं. या काळात त्यानं अनेक पुस्तकं वाचली आणि ऐकली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या टॉकिंग बुक स्टुडिओमधून अनेक कादंबऱ्या कॅसेट्स मी आणत असे. कॉलेज सुटल्यावर त्या कादंबऱ्या अतुलही मनापासून ऐकत असे. तसंच लायब्ररीतून पुस्तकं आणून वाचत असे. परंतु बाहेर जाणं, इकडे तिकडे फिरणं हे मात्र अतुल करत नव्हता. तीच एक चिंता मला होती. त्यानं अभ्यासाबरोबरच खेळावं, थोडं तरी इकडे तिकडे एकट्यानं फिरावं असं मला वाटत होतं. बहुतेक त्याला बाहेरचं जेवण घेण्याचा कंटाळा आला असावा. एकदा तोच मला म्हणाला, आपण घरी स्वयंपाक करूया का? तुम्हाला तर थालीपीठ खिचडी बनवता येते. तसा घरी गॅस होता, किरकोळ भांडी होती. मग लगेच आम्ही घरी खिचडी थालीपीठ बनवायला सुरुवात केली. अतुलनं अक्षरशः पोळ्या बनवायला सुरुवात केली आणि तो छान स्वयंपाक करू लागला. बाहेर फिरण्याचं मात्र अजून सुरू झालं नव्हतं. एक दिवशी मीच त्याला म्हणालो, आपण फ्रीज घेऊ. यात मात्र मी दिवसभर बाहेर असतो, त्यामुळे तू विरारमधल्या सर्व फ्रीजच्या दुकानात जायचं आणि फ्रीजच्या किमती विचारून यायचं. या निमित्तानं तो किमान थोडं तरी फिरेल हा मला विश्वास होता. ते तसंच झालं. रात्री आल्यावर त्याला विचारलं, किती दुकानांमध्ये गेलास? तो म्हणाला, मी 4-5 दुकानात गेलो, फ्रीजच्या किमती विचारल्या. पण दुकानदार म्हणाले की मोठ्या माणसाला घेऊन ये, मग सांगतो. मग मी काय करू? मी म्हणालो, काही हरकत नाही, तू किमती नको विचारू, फक्त कार्ड आणत जा. मग मी फोन करून त्यांना किमती विचारून घेईन. मग फ्रीज असेल किंवा इतर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर मी त्याला आधी दुकानात जाऊन त्या दुकानाचं कार्ड आणायला सांगत होतो. एक दिवस आम्ही फ्रीज घेतला आणि एका नवीन व्यवसायाची कल्पना सुचली. बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक, खोबरं, मनुका या सगळ्यांची एकत्रित छोटी छोटी पाकिटं बनवणं, त्यावर DGM ड्रायफ्रूट असं प्रिंट करून चिकटवणं, ते दुकानात विकणं असा तो व्यवसाय. अतुलवर मी ही जबाबदारी दिली. त्यामुळे तो माझ्याबरोबर मस्जिद बंदरला माल खरेदीसाठी येऊ लागला. तसंच पिशव्या अर्थात पाकिटं बनवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या आणणं, स्टिकर छापून घेणं, ते स्टिकर पिशवीवर चिकटवणं, त्यावर दर लिहिणं आणि छोटी छोटी पाकिटं बनवून ती दुकानांमध्ये पोहोचवणं, ही सगळी कामं तो करू लागला. तसंच ही पाकिटं मी चर्चगेट इथल्या आमच्या काही अंध भगिनींना, याल्लू कादरी, शेवंता भागवत, रंजना कार्लेकर, सुनीता माने तसंच इतर काही अंधमित्रांना देऊन त्यांच्या मार्फतही या सगळ्या ड्रायफ्रुट्सची विक्री आम्ही करू लागलो. हा एक खूपच छान व्यवसाय काही काळ चालला. पुढे तो सातत्यानं करणं काही कारणास्तव शक्य झालं नाही. परंतु या माध्यमातून अतुल हेंडू फिरू लागला आणि त्याला बाहेर फिरण्याचं धैर्य आलं, हे काही कमी नाही. 1995च्या शेवटी साकेगावहून अण्णाबरोबर श्री गोपीनाथ सावकार विरारला माझ्या घरी आले होते. त्यांनी विरारचं घर, तिथला गॅस, फ्रीज, भांडीकुंडी सर्व पाहिलं. चर्चगेटलाही ते आले होते. तिथला त्यांनी माझा व्यवसायही पाहिला, तेव्हा ते खूप खुश झाले होते. गोपीनाथ सावकार हे आमच्या गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. अण्णाला ते म्हणाले की तुमचे आणि आपल्या गावातल्या कुलकर्णी यांचे सोयर संबंध होतात का? अण्णा म्हणाला, होऊ शकतात. तेव्हा ते म्हणाले, मी आबांशी या संदर्भात बोलू का? तर अण्णा म्हणाला, बोलून बघा. 1996च्या सुरुवातीलाच भैयासाहेब अर्थात आमचे मित्रतुल्य बंधू विश्वास महाजन हे देखील एकदा त्यांच्या कामानिमित्त मुंबईला आले होते. तेव्हा चर्चगेटवरून आम्ही 6:11च्या विरार लोकलनं विरारला घरी आलो होतो. त्यांनीही अतुलच्या हातच्या पोळ्यांचा आस्वाद घेतल्याचं मला आठवतं. प्रकरण समाप्त. या ठिकाणी
पान 265 वर मी ही फाईल सुद्धा संपवत आहे.